नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सकाळचे 11:30 वाजलेत मित्रांनो. उठलो आहे मस्तपैकी, फ्रेश व्हायला आलतो. मागच्या साईडला टाकी आहे बघा. सगळे झालो आहे आता फ्रेश. सकाळीच उठलो आहे तसं 8:30 वगैरे वाजता, पण गाडीत बसलो होतो आम्ही तिघंजण, पण जरा गप्पा मारत. त्याच्यानंतर आत्ता आलो, 2 हातपाय धुतले. आता नाश्ता नाही तर जेवण काय भेटेल ते करून यायचं. परत काय हे नाही, अजून गाडी लोडिंग वगैरे चालू नाही झाली. थोड्या वेळाने एक तर दुपारनंतर चालू करते, कारण की कटिंग चालू आहे. सकाळी 5 वाजताच मिल चालू झाली. सकाळीच कटिंग वगैरे करायला चालू झालं. बराच मला कट केला त्यांनी. आता बघू कधी भरतात आणि कधी काय करतात. बहुतेक उशीर होईल आम्हाला निघायला, कारण की ज्या अर्थाने त्यांचा कामाचा स्पीड चालू आहे त्या अर्थाने अंदाज आहे की 7-8 वाजवतील. जर लवकर झालं तर बरंच आहे, कारण की 30 टन माल लोड काढायचा आहे गाडीत, त्याच्यामुळं उशीर होण्याची शक्यता आहे. आता जाऊयात, बघूयात काय भेटतं. जेवायला भेटतं आहे का नाश्ता भेटतो, जे भेटेल खाऊन येऊयात. कारण की इथं आलं की जेवायचेच हाल असतं, चांगलं जेवण भेटत नाही गेंडा आले. तर जाऊयात, बघूयात काय होतं, काय भेटेल ते खाऊन येऊयात. जेवण भेटलं आहे फायनली आम्हाला. भाज्या काय आहेत ते माहीत नाही, पण एक हिरवी आहे भाजी, चटणी आहे, आणि दोन्ही ह्याच्यात बटाटा आहे, श्रावणी घेवडा आहे, ऑमलेट आहे. आता एकदा जेवण करून जायचं डायरेक्ट, मग गाडीवरून निघाल्यावरच जेवण, आधीमध्ये कुठे थांबणे नाही. भेटलं ते नशीब आहे. तर या जेवायला सगळ्यांनी. संध्याकाळचे 5:30 वाजले मित्रांनो. अर्धा तासापूर्वी गाडी आपली परत लोडिंगला घेतली. समोर पण काम चालू आहे बघा. इथं झाडाचे साली काढतात, त्या सालीपासून काय बनवतात ते माहिती नाही आपल्याला, काय आयडियाच नाही. सकाळपासून 2 ट्रक लोडिंग झाले तिथून. त्या झाडाचं बघा काहीच व्हायला नाही जात, भुस्सा पण भरून जातो त्याचा. आता एक ट्रक आलाय त्याचं वेस्ट मटेरियलला उचलायला. थोडा उशीर होतो माझ्या मते आपली गाडी भरून निघायला, कारण की अजून लोडिंग चालूच आहे. नितीन शेठ आणि कुंदन शेठ मागं बसले, मी आता गाडीतून बसलो. पाऊस झाला जरासा नॉर्मल एकदम. बघूयात किती वाजतात आणि काय होतं ते. लाकडं भरपूर आलेत आज बघा, इथं सगळं दिसतंय. मित्रांनो, रात्रीचे 12:30 वाजलेत. आत्ता आम्ही आलोय बेरूरच्या इथं. गाडी भरायला उशीर झाला. 9:30 वाजता, 9:40 वगैरे आमची गाडी भरून निघाली तिथून. आली का गाडी? कारण की पाऊस पण चालू होता. शेवटचं 1 तास भरायला राहिले होते भरायला, तेव्हा कंटिन्यू पाऊस चालू होता. आणि 9:30 वाजता निघालो बेल्लूरवरून. बरोबर 10 वाजून 10:45 दरम्यान आम्ही निघालो बेल्लूरवरून. तिथून निघालो डायरेक्ट. आता मध्ये आधी कुठं नाही थांबलो. आलोय आता बेरूरच्या इथं. आपली 12 टायर येते 68. ते मामा येते, त्यांच्याकडे जरा काहीतरी सामान द्यायचं कुंदन शेठला, त्याच्यामुळे थांबलो त्यांची वाट बघत ब्रिज खाली. आता डायरेक्ट इथून उत्तमच्या इथं. आता रात्रभर गाडी चालवायची. मध्ये आधी फक्त कुठंतरी चहा वगैरे प्यायला इच्छा झाली तर तेवढंच थांबायचं, नाही तर कंटिन्यू जायचं. सकाळी उत्तमचे झोपायला लागली बघा. सकाळी उत्तमची इथं पोचलेलं पाहिजे, कारण की आपल्याला कुशनचं वगैरे हे सगळं राहिलेलं आहे. ते कवर वगैरे बसून घ्यायचे त्याला कुशनला, आणि सगळं चकाचक करून घ्यायचं. भत्ते बनवून घ्यायचे. भत्ते बनवणं सगळं मोस्ट इम्पॉर्टंट आहे, कारण की गाडी बांधलेलीच नाही, फक्त आम्ही आतून कागद टाकून रश्या मारल्यात, त्यामुळं प्रॉब्लेम येतो. आता शिंदे मामा येतील, त्यांच्याकडून काय सामान घ्यायचं द्यायचं ते करून निघूयात मित्रांनो. सुप्रभात मित्रांनो. सकाळचे 9 वाजलेत.
आता दुसरा दिवस आहे आज. काकतीला पोचलोय आम्ही आत्ता एवढ्यातच. अख्ख्या रस्त्याने आम्हाला पाऊस लागला. कमीत शिग्गावपर्यंत पाऊस होता. आम्ही बेरोडवरून निघालो रात्री. मामाला भेटलो. मामाकडून जरा सामान घेतलं आमचं. स्पॅनरचा सेट वगैरे होतं, किरकोळ सामान होतं, ते सगळं घेतलं. त्याच्यानंतर 1:30 वाजता तिथून निघालो. मध्ये आधी कुठंच थांबलो नाही. डायरेक्ट चहा वगैरे पिण्यासाठी थांबलो मध्ये आधी. त्याच्यानंतर डायरेक्ट आलो काकतीला, कारण की कुशन वगैरे बनवायचं होतं. मागं बघा कुशनचं काम चालू आहे आपलं. सीट वगैरे काढून दिलं बघा, इथं दिसतं मागचं सीट वगैरे काढून दिले. 3 शेट बसलेत. आणि ते कुशनवाल्याला पण जरा शेतातलं काम आहे, त्यामुळं त्यांनी तर 6 वाजताच बोलवलं होतं आपल्याला. तो बिचारा सकाळी 6 वाजता त्याला कुंदन शेटला फोन आलेला होता. त्याच्यानंतर इथंच पण आम्हाला उशीर झाला, कारण की रात्री निघायला उशीर झाल्यामुळं 12 तास लागले बरोबर इथं पोचायला. आता सगळं काम करून घ्यायचं, भत्ते वगैरे पण बनवून घ्यायचं. मी तर जाऊन आता पडी मारणार आहे, कारण की रात्रभर गाडी चालवली. आधीमध्ये कुठंच थांबलो नव्हतं, त्याच्यामुळं आता जाऊन झोपायचं. आता बघू, तुम्हाला सगळं फायनल कुशन वगैरे सगळं झाल्यानंतर व्हिडिओ काढतो मित्रांनो. मस्त कलरचं कुशन वगैरे बनवणार आहे सगळं. तर आता जातो, पहिलं काहीतरी नाश्ता करतो आणि पडी मारतो 2-3 तास. हे कामात माझ्या मते 4-5 तास तरी जातील सगळं काम करायला. कारण की उत्तमचे इथं पण 2 गाड्या आहेत गॅरेजवर. कारण की वेल्डिंगचं वगैरे काम करायचं म्हणजे गॅरेजवर गाडी घालायला लागेल आतमध्ये. बघू आता काय होतं काय नाही. मी तर झोपणार. नितीन शेठ आणि कुंदन शेठ करून घेतील. तर जाऊयात, पहिले नाश्ता करूयात आणि पडी मारूयात मित्रांनो. रात्रीचे 11:15 वाजलेत. घरी आत्ता गाडी आपली खाली झाली आज सकाळी पहाटे 5 वाजता. त्याच्यानंतर मार्केटला होतो. मार्केटला आज गाडीचे टायर वगैरे सगळे टाकले. म्हणजे आज 3 टायर घेऊन सगळे रेडी केली. त्या दिवशी आपण 1 टायर घेतला होता, म्हणजे 4 टायर टोटल नवीन झाले. आणि भत्ते वगैरे बनवून आणले होते उत्तमकडून त्या दिवशी. तर त्या दिवशी आपलं काम जास्त काही झालं नव्हतं, फक्त कुशन झाले आणि भत्ते झालेत 2. त्याच्यामुळं भत्ते पण लावून घेतलेत. फक्त भत्ते लावलेत, अजून त्याच्यावर पट्टी वगैरे टाकून आतून रशी वगैरे काही घेतली नाही. आता लोडिंग चालू आहे आपल्या गाडीचं. उदगीरचा लोड करते. जे आता तिथं म्हणजे पावसामुळं जे दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली, त्यांना इथून पुणे कॉलेजचा एक ट्रस्ट आहे, त्या ट्रस्टतर्फे सगळं जेवण, भांडे वगैरे सगळं तिथं दुष्काळ ज्या भागात देण्यात येणार आहे, तो माल आपण लोड करत आहे. गाडी लोड होते. कुंदन शेठ वगैरे, नितीन शेठ वगैरे तिथं थांबलेले आहेत. मी बॅग घेण्यासाठी घरी आलोच नाही त्या दिवशी, पण सकाळी आलो. त्याच्यानंतर दिवसभर मार्केटलाच होतो. त्याच्यानंतर परत आज लोडिंगला गाडी लावली सगळी रेडी करून. सगळ्या आता टायरचा वगैरे आपला सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. सगळे टायर वगैरे एकदम खटाखट झाले. तर निघालो आता. तर तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो बघता येईल की आपलं कुठलं लोडिंग आहे, कधी लोडिंग होती. रात्रीच लोडिंग वगैरे सगळं पूर्ण होईल. साधारण 2-1 वाजतील सगळं निघता करता. तर बघूयात. मी आता जेवण वगैरे करून घेतलं, बॅग वगैरे घेतली भरून. तर निघूयात मित्रांनो. आणि पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघता येईल कुठलं लोडिंग होतं आणि काय त्यात. तर मित्रांनो, हा ब्लॉग इथंच समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. शुभरात्री. जय महाराष्ट्र. जय हिंद.